नमस्कार मंडळी. आपल्या कोल्हापूरचं नाव अख्ख्या जगात पोहोचवणारा पदार्थ म्हणजे कोल्हापूरचा गूळ. पूर्वी गूळ तयार व्हायचा कोल्हापुरात, पण बाजारपेठ होती राजापुरात. त्यामुळं ह्या गुळाला राजापुरी गूळ म्हणायचे. गूळ कोल्हापूरचा आणि नाव दुसऱ्याचं, हे काय आमच्या राजश्री शाहू राजाला रुचलं नाही. त्या लोकराजानं कोल्हापुरातच गुळाचा बाजारपेठ काढली आणि ह्या गुळाला कोल्हापुरी गूळ ही त्याची खरी ओळख मिळाली. कोल्हापूरच्या माणसाप्रमाणे ह्यो कोल्हापूरचा गूळ बी हाय, म्हणजे बाहेरून रांगडा पण आतून एकदम गोड. ह्या गुळाचा गोडवा जेवढा भारी तेवढीच भारी असते ही गूळ बनवण्याची पद्धत. बघणार? चला दाखवतो. आता गुळासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे ऊस. ऊसाच्या मुळ्या बांधून गुऱ्हाळावर आणल्या जातात. ह्या ऊसाच्या कांड्या घाण्यात घालून त्याचा रस काढला जातो. ऊसाच्या घाण्यातून जे बगॅस निघतो त्याला आमच्या भाषेत चिप्पाड म्हणतात. हे चिप्पाड वाळवून भट्टी पेटवायला वापरलं जातं. घाण्यातून निघालेल्या ऊसाचा रस एका मोठ्या कायलीत आणला जातो. ह्या रसातील घाण म्हणजे मळी. मळी बाहेर यावी म्हणून काटे भेंडी टाकतात. भट्टी पेटवून रस उकळायला सुरुवात होते. रस उकळल तसं वर येणारी मळी झाऱ्याने काढून टाकली जाते. या झाऱ्याला आम्ही शिब्ब असं म्हणतो. मधी मधी शिब्यानी रस उधळून कलाकारी दाखवली जाते. उकळलेला रस कायलीतून बाहेर पडू नये म्हणून वर रहाटं फिरवलं जातं. रस उकळायची व मळी काढण्याची ही प्रक्रिया किमान 3 वेळा केली जाते. रस आटला की गुळव्याचं खरं कसब कळतं. ह्यो गुळव्या म्हणजे ह्या फॅक्टरीचा मॅनेजर कम आणि क्वालिटी इन्चार्ज दादा म्हणा की. गोळी हाणून तो गुळाची गुणवत्ता तपासतो. असा गजर करत ह्यो रस वाफ्यात ओतला जातो. लोखंडी फावडं आणि लाकडी हत्यार अशा हत्यारांनी ह्यो रस चांगला घोटला आणि विशिष्ट आकाराच्या भांड्यात ह्यो घट्ट गूळ, ज्याला चिकी गूळ म्हणतात, तो ओतला जातो. साच्यातून गूळ काढला की या प्रक्रियेचा शेवट होतो आणि आपल्याला मिळतो गोड गोड चवीदार कोल्हापुरी सेंद्रिय गूळ. काय मंडळी, कसा वाटला ह्यो कोल्हापुरी सेंद्रिय गुळाचा प्रवास? आवडलं नव्ह? आवडायलाच पाहिजे. गूळ कुठला हाय? कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ.